सध्या वातावरणात काय चाललंय हे आपण सगळेच बघतोय ना. एका बाजूला अचानक येणाऱ्या पावसामुळे शहरांमध्ये अक्षरशः पूर येतोय आणि दुसऱ्या बाजूला शेतात उभ्या असलेल्या पिकांना पाण्याचा एक थेंबही मिळत नाहीये. हवामान बदलाचा हा एक अत्यंत भयंकर आणि परस्पर विरोधी परिणाम आपण अनुभवतोय. निसर्गाचं हे बिघडलेलं चक्र पाहता पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी एका अत्यंत मोठ्या आणि भक्कम अशा पायाभूत उपाययोजनेची गरज आता निर्माण झाली आहे. नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अतिशय भव्य आणि राज्याचं चित्र बदलून टाकणाऱ्या मिशनची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य आपल्या कृषी क्षेत्राला कायमचं दुष्काळमुक्त करण्यासाठी इंजिनिअरिंगच्या मदतीनं नेमकी कोणती मोठी योजना आखत आहे ते आपण आज समजून घेऊया. हा विषय केवळ रंजक नाहीये, तर आपल्या राज्याच्या भविष्याला आकार देणार आहे. चला तर मग आज आपण हवामान बदलाचं आव्हान, राज्याचा महाकाय नदीजोड प्रकल्प, वैनगंगा नळगंगा आराखडा आणि यातून राज्याचं भविष्य कसं बदलेल या 4 टप्प्यांतून या संपूर्ण विषयाचा वेध घेऊया. आता कोणत्याही मोठ्या उपायाकडे वळल्यापूर्वी मूळ समस्या काय आहे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच बेभरवशाच्या निसर्गाशी शेतकऱ्यांचा सुरू असलेला लढा. पूर्वी कसं असायचं? पावसाचं एक निश्चित चक्र होतं. पाऊस वेळेवर यायचा आणि त्यामुळे शेती करणं बऱ्यापैकी सोपं होतं. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सध्याचा पाऊस इतका अनियमित आणि अवकाळी झालाय की त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं थेट उद्ध्वस्त होत आहेत. म्हणजेच आता फक्त आकाशातल्या ढगांवर विसंबून राहून शेती व्यवसाय सुरक्षित राहू शकत नाही हे नक्की. मग इथे एक अगदी मूलभूत प्रश्न उभा राहतो. आकाशातल्या ढगांवर आणि पावसाच्या लहरीपणावर अवलंबून न राहता आपण शेती कशी टिकून ठेवू शकतो? याच प्रश्नातून एका महाकाय आणि ऐतिहासिक मानवनिर्मित हस्तक्षेपाची गरज निर्माण होते. आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे महाराष्ट्राचा भव्य नदी जोड प्रकल्प. हवामान बदलांच्या या संकटावर राज्याने शोधलेला हा एक अतिविशाल इंजिनिअरिंग उपाय आहे. 2,56,000 कोटी रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. हा फक्त एक आकडा नाहीये, तर या प्रकल्पाची अवाढव्य व्याप्ती दाखवणारा पुरावा आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याचं नियोजन करण्यासाठी तब्बल 225 मेगा प्रकल्पांवर काम सुरू आहे आणि त्यासाठी एवढ्या प्रचंड मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची गरज आहे. पण हे एवढं मोठं काम नेमकं होणार कसं? तर महाराष्ट्रातल्या 5 प्रमुख नद्या गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा आणि नर्मदा या प्रमुख नद्यांसोबतच राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या 400 पेक्षा जास्त लहान नद्या आणि कालव्यांना एकत्र गुंफलं जातंय. विचार करा, यातून तब्बल 40,000 किलोमीटर लांबीचं एक महाकाय पाण्याचं जाळं विणलं जातंय. पण मुळात हा नदी जोड प्रकल्प म्हणजे नक्की काय बरं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर अस्तित्वात असलेल्या नद्या आणि धरणं कृत्रिम कालव्यांच्या माध्यमातून एकमेकांना जोडणं. याचा फायदा काय? तर ज्या भागात पावसाचं पाणी अतिरिक्त आहे तिथून ते पाणी दुष्काळग्रस्त आणि कायम कोरड्या असलेल्या भागांकडे वळवता येतं. हेच पाण्याचं पुनर्वितरण यामागचं मुख्य तंत्र आहे. आता हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी आपण एका खास मॉडेलचा विचार करूया. तो म्हणजे वैनगंगा नळगंगा आराखडा. 94,970 कोटी रुपयांचा हा प्रकल्प या संपूर्ण महाप्रकल्पातील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. याला चक्क राष्ट्रीय प्रकल्प असा दर्जा मिळाला आहे. याचा अर्थ असा की या महाकाळ प्रकल्पाचा 60% आर्थिक भार आता थेट केंद्र सरकार उचलणार आहे आणि उरलेला 40% वाटा राज्य सरकार उचलणार आहे. या राष्ट्रीय दर्जामुळे साहजिकच राज्यावरचा खूप मोठा आर्थिक ताण हलका झाला आहे. ही इंजिनिअरिंगची कमाल प्रत्यक्ष जमिनीवर कशी उतरेल हे खरंच पाहण्यासारखं आहे. सर्वात आधी इंदिरा सागरमधनं 1804 दशलक्ष घनमीटर एवढं प्रचंड पाणी उपसरलं जाईल. त्यानंतर हे पाणी 388 किलोमीटर लांबीचे कालवे आणि तब्बल 23.5 किलोमीटर लांबीच्या 13 वेगवेगळ्या बोगद्यांमधनं प्रवास करेल. वाटेत 8 पंपिंग स्टेशन्सच्या मदतीने हे पाणी आणखी पुढे ढकललं जाईल आणि शेवटी पश्चिम विदर्भातल्या 4 लाख हेक्टर कृषीभूमीला हे पाणी पोहोचवलं जाईल. यामध्ये 292 किलोमीटरचे उघडे कालवे असणार आहेत. मानवी कल्पकतेचं हे खरंच एक उत्तम उदाहरण आहे. या प्रचंड मेहनतीचा फायदा नेमका कोणाला होणार आहे? तर विदर्भातल्या त्या भागांना जे कायम दुष्काळ आणि पाणी टंचाईचा सामना करतात. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि भंडारा या 8 जिल्ह्यांमधल्या तब्बल 38 तालुक्यांना आता केवळ शेतीसाठीच नाही तर पिण्यासाठी आणि उद्योगांसाठीही एक खात्रीशीर जीवनदायिनी मिळणार आहे. आतापर्यंत आपण एका विशिष्ट प्रकल्पावर लक्ष केंद्रित केलं होतं, पण आता जरा मोठ्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्याच्या भविष्याकडे पाहूया. ही केवळ एका भागापुरती मर्यादित योजना नाहीये. पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात 45,000 कोटी रुपयांचे 34 प्रकल्प आहेत.
गोदावरी मराठवाडा भागात 45 प्रकल्प आहेत आणि कोकण तसंच उत्तर महाराष्ट्रात 60हून अधिक बहुकोटी प्रकल्प प्रस्तावित आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की राज्याच्या सर्व भागांमध्ये साधनसामग्रीचं अत्यंत नियोजनबद्ध आणि समान वितरण कसं केलं जात आहे. पण हे सगळं ऐकायला जितकं छान वाटतंय तितकंच आपण वास्तवाचं भान ठेवणंही गरजेचं आहे. सद्यस्थिती काय आहे तर आत्तापर्यंत साधारण 30% काम पूर्ण झालंय, म्हणजेच अजूनही 70% काम बाकी आहे, ज्यासाठी भविष्यात आणखी 2.5 ते 3 लाख कोटी रुपयांची गरज भासणार आहे. कामाला जोरदार सुरुवात नक्कीच झालीये, पण पैशांचं आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचं सर्वात मोठं आव्हान अजूनही आपल्यासमोर उभं आहे. या सगळ्या सविस्तर विश्लेषणानंतर एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. एकमेकांना जोडलेल्या नद्यांचं हे महाकाय आणि मानवनिर्मित जाळं खरोखरच शेतीच्या भविष्याला कायमचं दुष्काळमुक्त करू शकेल का? इंजिनिअरिंगच्या या एवढ्या मोठ्या प्रयोगाने हवामान बदलाच्या या अक्राळविक्राळ समस्येवर आपण खरंच कायमची मात करू शकू? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सर्वांनाच भविष्याकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहायला भाग पाडतो. यावर नक्की विचार करा आणि आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.